हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपली या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, ही जी तेजस्विनी आहे ती आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता ती पाहत असते की कबीरने ती रात्रीची खिचडी कुठे ठेवली आहे. कारण ज्यावेळी तिला ती खायची होती त्यावेळी सखीने तिथे म्हटलं होतं की ज्यांना उपवास आहे त्यांनाच ती खिचडी मिळेल आणि ज्यांना उपवास नाही त्यांना ती मिळणार नाही. आणि म्हणूनच त्यावेळी तिला सखीच्या हातची खिचडी खाता आली नव्हती. आणि आता इकडे ती किचनमध्ये येते आणि पाहू लागते की कुठे ठेवली आहे. तर तिने सगळं काही फ्रीज वगैरे पाहिलं आणि त्यामध्ये तिला ते बाऊलमध्ये खिचडी ठेवलेली बाऊल दिसलं. त्यावेळी तिने ते बाहेर काढलं आणि आता तिने बाहेर काढल्यानंतर ती बोलू लागते की आता मला माझ्या मुलीच्या हातची खिचडी टेस्ट करता येईल, असं म्हणत तिने आता खिचडीचा घास जो आहे तो तोंडात घातलेला आहे. आणि जेव्हा तिने तो घास तोंडात ठेवला ती म्हणते, अगदी माझ्यासारखी बनवली आहे. म्हणजे खरंच मी तिच्यासोबत नसताना देखील तिला माझ्या हातची खिचडी कशी खाता येते हे देखील माहिती आहे आणि अगदी मी जशी बनवते तशीच तिने बनवली आहे, असं म्हणून आता तिला आनंद होतो. आणि तिने सखीच्या हातची खिचडी आज पहिल्यांदाच इतक्या वर्षातून पहिल्यांदाच काहीतरी सखीच्या हातचं खाल्लं होतं, म्हणून तिला जास्त आनंद झाला होता. तिने घाईघाईने ती खिचडी जी आहे ती फस्त केली आणि त्यानंतर जेव्हा ती खिचडी खात होती त्यावेळी तिला मीनाक्षीने पाहिलं होतं. मीनाक्षीला कळत नसतं की ही सरकार रात्रीच्या वेळी उठून एवढ्या उशिरा काय खात आहे. हाच ती विचार करते. दरवाजातून लपून तिला पाहत असते, पण आता तिला कळत नसतं की या सरकारने काय खाल्लेलं आहे. लांबून तिला दिसत नसतं. म्हणूनच आता सरकारची खिचडी खाऊन झाल्यानंतर ती तिथून बाहेर पडते आणि इकडे मीनाक्षी लगेचच किचनमध्ये येते आणि पाहू लागते की सरकारने नक्की एवढा उशिरा काय खाल्लं आहे. तर ती त्या खिचडीच्या बाऊलकडे येते आणि त्यावेळी मीनाक्षी म्हणते की सकाळी तर खूप नावं ठेवली आणि आता एवढी आनंदाने खाल्ली जसं की तिला खिचडी खूपच आवडते. तर आता इथे मीनाक्षीला एक प्रश्न पडलेला असतो, ही सरकार जरी आता जास्त विचित्र वागायला लागली काय, म्हणजे याआधी कधी तिने असं केलं नाही, म्हणून तिला जरा प्रश्न पडले डोक्यांमध्ये. त्यानंतर आता इकडे माई आणि ही मनस्विनी दोघेही जणी वॉशरूमसाठी निघालेले असतात. या मनस्विनीने मुद्दाम माईला वॉशरूमला घेऊन ती चाललेली असते, कारण माईला तिकडे वॉशरूमकडे नेऊन माईला तिला कोंडून ठेवायचं असतं आणि म्हणूनच तिने तिला चाललेलं असतं सोबत. इकडे माईच्याही डोक्यात खरं तर हेच असतं. माई आणि कबीरचा एक प्लॅन असतो, पण माईला माहीत नसतं की आत्ता तो प्लॅन सक्सेसफुल होईल ते. कारण आता इकडे ज्यावेळी माई बोलतात की वॉशरूम आला आहे, जा तू जाऊन ये, तर आता ही मनस्विनी जी आहे ती म्हणते की इथे ना पाणीच नाही आहे, आपण ना दुसरीकडे जाऊ, असं म्हणत आता ती तिला दुसरीकडे घेऊन जायला लागलेली असते. खरं तर मनस्विनी तिला अडगळीच्या खोलीकडे घेऊन जात असते, पण माहीला माहीत आहे की इथे अडगळीची खोली आहे म्हणून. मनस्विनी जी आहे ती बोलते की चला इथे आहे वॉशरूम, असं म्हणत आता ती माईला पुढे ढकलणार. तेवढ्यात माईच्या लक्षात आलं आहे की ही अडगळीची खोली आहे, हे ना वॉशरूम आहे ना काही, असं म्हणत आता माईनेच तिच्या आधी तिला धक्का दिला आहे आणि तिला रूममध्ये धक्का देऊन पाठवलेला आहे. तिला जोराचा धक्का दिल्यामुळे ती रूममध्ये जाऊन पडते आणि त्यानंतर इकडे माई ज्या आहेत त्या लगेचच दरवाजा लावून घेतात. माईने दरवाजा लावल्यानंतर ही मनस्विनी मोठ्याने ओरडू लागते की हे काय चाललंय तुमचं, मला इथून बाहेर काढा. त्यावेळी माझी आहे ती बोलते की तू इथे काय करायला आली होतीस ते मला आधी सांग. तुझा प्लॅन मी तुझ्यावरच उलटवला ना मनस्विनी. तुला काय वाटलं होतं की तू मला मूर्ख बनवशील? नाही मनस्विनी, या राजलक्ष्मीला मूर्ख बनवणं इतकं सोपं नाही आहे. तर आता इथे ती बोलते की भोग आता तुझ्या कर्माची फळं. तुला वाटलं होतं की तू मला कोंडशील, पण तसं काहीच झालेलं नाही आहे. खरं तर हा तुझा प्लॅन नाही, तर हा माझा आणि कबीरचा प्लॅन होता आणि ज्यामध्ये तू अडकली आहेस. तर मनस्विनी जी आहे ती बोलते की काय काय म्हणालीस म्हातारे तू, हा तुझा आणि कबीरचा प्लॅन होता, म्हणजे या सगळ्यात कबीर देखील सामील आहे. तर माई जी आहे ती म्हणते की हो,
या सगळ्यात ना कबीर देखील सामील आहे. तर मा सांगू लागते की आज सकाळीच त्यांचं दोघांचं हे ठरलं होतं. बेंगलोरला गेल्यानंतर माने तिकडेच एखाद्या खोलीमध्ये या मनस्विनीला डांबून ठेवावं अशी त्याची इच्छा होती आणि म्हणूनच त्याची इच्छा असल्यामुळे मला ती पूर्ण करावी लागली असं आता इथे माने तिला सांगितलं आहे. त्यावेळी आता मनस्विनीला स्वतःचाच खूप राग येत असतो. मनस्विनी म्हणते की तू एवढी उल्लू कशी काय पडलीस, मला कळत नाही आहे, एका म्हातारीपुढे तू कशी काय हारलीस. तर आता ती ओरडत असते की हेल्प, वाचवा मला, सोडा मला इथून, वाचवा, हेल्प हेल्प म्हणत असते. आणि त्यानंतर आता इथे ही जी मा आहे ती बोलते की हे बघ, तू बोलूनही काही फायदा होणार नाही, कारण तुला हेल्प कोणीही करणार नाही, समजलं तुला. त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की हे बघ म्हातारे, मी तुला ना तुझा फोनही देऊन टाकेल, पण प्लीज मला इथून सोडून टाक, इथून मला बाहेर काढ. पण आता माने ऐकलं तर ठीक, माने काहीही तिचं ऐकलं नाही आणि इकडे तिच्या फोनचा पासवर्ड विचारला. त्यावेळी आता इथे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की म्हातारे, एक गोष्ट लक्षात ठेव हां, तुझा फोन माझ्याकडे आहे म्हटल्यानंतर मी काहीही करू शकते. त्यावेळी आता ही जी मा आहे ती बोलते की ठीक आहे, तुला जे करायचं आहे ना ते तू कर आणि मला जे करायचं आहे ते मी करेल. बरं मला सांग, माझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे. त्यावेळी मनस्विनीला माहितीच नसतं की तिच्या मोबाईलचा पासवर्ड नक्की काय आहे. जर तिला मोबाईलचा पासवर्ड माहीतच नाही तर तिला पुढचं काहीही करता येणार नाही असं माईला माहिती असतं. त्याचनंतर इकडे ही जी मनस्विनी आहे ती बोलते की नाही, मी काहीही करणार नाही, पण मला इथून बाहेर काढा. माई बोलते की चल मग तुझ्या फोनचा पासवर्ड सांग मला, असं म्हणत तिला सोडवण्याच्या आशेने इथे मनस्विनी तिच्या मोबाईलचा पासवर्ड जो आहे तो माला सांगते. आणि त्यावेळी मा जी आहे ती बोलू लागते की बरं झालं तू पासवर्ड लवकर सांगितला, मी लवकरात लवकर कबीरला बोलावून घेते आणि इथून निघून जाते. तर मनस्विनी म्हणत असते की ए म्हातारे, तू असं करू नकोस, हे बघ मला इथून बाहेर काढ, इथून बाहेर काढलं की मी तुझ्याशी काहीही वाईट वगैरे वागणार नाही. त्यानंतर आता इथे ही जी ही आजी आहे कबीरची ती म्हणते की नाही, आत्ता मला निघायला हवं, मला उशीर होतो आहे असं म्हणत ती तिच्यापासनं निघलेली आहे इकडे यायला. इकडे ती कबीरला फोन करून सांगते की आपलं काम जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. कबीर बोलतो की तू जेव्हा मनस्विनीच्या फोनवरून मला फोन केले ना, तेव्हाच मला समजलं की आपलं काम व्यवस्थित झालं आहे. तर कबीर जो आहे तो बोलू लागतो की मा, खरंच तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही हे करून दाखवलं. तो त्यांचीही तारीफ करू लागतो आणि त्यानंतर मा जी आहे तिथे इथे या मनस्विनीला बाय करून तिथून निघू लागते. इकडे मनस्विनीला लक्षात येत आहे की आता इथे या घरामध्ये कोणीही येणार नाही, कारण हे हॉटेलचा दरवाजा असतो आणि रूम असते. त्या ठिकाणी शक्यतो जास्त लोक ये जा करत नसतात, त्यामुळे इथे मनस्विनीला कोणी डांबून ठेवलं आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही. असं म्हणत आता इथे ही मा जी आहे ती लगेचच जायला निघते. पण मा जायला निघाल्यानंतर इथे मनस्विनीला खूप भीती वाटते. तिला वाटतं की आता कोणीच आपल्याला याच्या बाहेर काढणार नाही. काय करायचं आणि कसं करायचं हे तिला समजत नसतं. त्यानंतर इकडे मा जेव्हा तिथून चालली होती तेव्हा माझ्या चेहऱ्यावर खूप छान हसू होतं. आत्ता कुठे मला वाटत होतं की आत्ता कुठे आपला प्लॅन यशस्वी होईल. 12 वर्ष तिने तेजस्विनीला एका रूममध्ये डांबून ठेवलं. तशाच प्रकारे आता आपल्यालाही तिच्यासोबत वागायचं आहे. तिलाही समजलं पाहिजे ना की एखाद्या व्यक्तीला इथे डांबून ठेवल्यानंतर काय वाटतं आणि कसं वाटतं. तर त्याचनंतर आता इथे कबीर आणि त्या दोघांमध्ये हे असं बोलणं होतं आणि त्यानंतर माई तिथून निघून जातात. इकडे ही मनस्विनी मात्र अजूनही मोठमोठ्याने ओरडत असते की कुणीतरी दरवाजा उघडा, कुणीतरी हेल्प करा, मी आत अडकली आहे, असं ती मोठमोठ्याने ओरडत असते. पण तिची हाक ऐकायला इथे जवळपास कुणीही नसतं, त्यामुळे तिने कितीही ओरडलं तरीही कुणाला आवाज जाणार नाही. आता ती खूपच मोठमोठ्याने ओरडते आणि अचानकच तिच्या डोक्यात दुखायला लागतं. तिला त्या मोठ्याने ओरडण्याचा त्रास होऊ लागतो. मनस्विनी आता लगेच स्वतःचं डोकं ठेवून खाली बसते. इकडे आता सखी झोपण्याचा प्रयत्न करत असते, पण
सखीला मात्र काही झोप लागत नाही. तेवढ्यातच दरवाजातून तेजस्विनी सखीला पाहत असते. तिला सखीला पाहण्याची, तिला सखीला बोलण्याची खूप इच्छा होत होती, पण तरी मनस्विनीमुळे ती हे सगळं करू शकत नव्हती. इकडे ती बोलते की सखीला अजूनही झोप लागत नाही आहे, म्हणजे अगदी लहानपणीसारखी सारखी इथे बुळबुळ करत आहे, चुळबुळ करत आहे. त्यावेळी आता इथे ती म्हणते की सखीला आता पहिल्यासारखा हात फिरवावा लागेल. तर ही या तेजस्विनीला सखीकडे यावंसं वाटलं होतं, पण नाही. जर ती उठली तर आणि तिने पाहिलं तर की मी तिच्या उशाशी बसली आहे, तर तिला काय उत्तर द्यायचं हेही तिला सुचत नसतं. म्हणूनच आता तिला लांबूनच पाहायचं आहे. तर त्यावेळी ती आधी विचार करते की नाही, लांबूनच सखीला पाहावं. पण थोड्या वेळानंतर सखी शांत पडली आणि तरी देखील तिला तिच्या जवळ जावंसं वाटतं. सखी शांत झाल्यानंतर हळूहळू पाय न वाजवता तेजस्विनी जी आहे ती सखीच्या जवळ जाते आणि आता जवळ गेल्यानंतर सखीच्या तिला डोक्यावरून हात फिरवावासा वाटतो. तिला पहिले काही क्षण आठवतात की कशा प्रकारे ते सखीला लहानपणी देखील झोप लागत नव्हती आणि त्यावेळी आई तिच्यासाठी अंगाई गायची आणि डोक्यावरून हात फिरवायची आणि लगेचच सखीला झोप लागायची. हीच सवय आईची होती आणि तीच सवय आता आईच्या लक्षात आली आहे. त्यावेळी आता ती सखीच्या डोक्यावर तर हात फिरवू शकत नव्हती, म्हणूनच तिथे कॉटवरती बसली आणि थोड्या वेळाने तिथून बाहेर देखील निघून गेली. तर इथे तेजस्विनी मनातच म्हणत असते की सखी, मला माहिती आहे की तुला कधीही कोणाकडून प्रेम मिळालं नाही, पण मला खात्री आहे की इथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही बरोबर होईल, योग्य होईल आणि त्यासाठी आपल्याला थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल. असं म्हणत आता ही जी तेजस्विनी आहे ती आता तिथून तिच्या रूममधून निघून जाते आणि त्यानंतर ती गेल्यानंतर तरी देखील एकदा मागे वळून पाहते. इकडे आता ही जी काही मनस्विनी आहे ती तिचे ओरडून ओरडून प्रचंड हाल होतात. अक्षरशः तिचं डोकं भणभणायला लागतं. ती मोठ्याने ओरडत होती आणि मला वाचवा वाचवा म्हणत होती. इथून मला कुणीतरी बाहेर काढा. अगदी रडण्याची वेळ आली आहे तिची. आतापर्यंत तिने नेहमी दुसऱ्यांना त्रास दिला आणि आज तिला स्वतःला त्रास होत आहे हे पाहून ना तिला कसं वाटत आहे. तर आता लगेचच तिला चक्कर येते आणि ती खाली पडते, धनदिशी खाली पडते. तरी देखील ही बाई म्हणत असते की कबीर, मी तुला सोडणार नाही. आता कबीरला या सगळ्यातून ती कशी काय काही करू शकते, या सगळ्यातून ती कशी बाहेर पडेल याचा विचार करायचा सोडून ती बोलते की कबीर, मी तुला सोडणार नाही. अजूनही तिला कबीरचा बदलाच घ्यायचा असतो, पण आता तिच्यावर ही काय वेळ आली आहे. तिच्यावरती आता रूममध्ये कोंडून राहण्याची वेळ आली आहे आणि ही वेळ फक्त कबीरमुळे तिच्यावर आलेली असते. कारण तेजस्विनी आंटीला 12 वर्ष तिने एकाच रूममध्ये कोंडून ठेवलं होतं आणि त्यांची अवस्था जी आहे ती खूपच वाईट केली होती. म्हणून आता कबीरने तिच्यासोबत हे सगळं वागण्याचा प्रयत्न केला. इकडे आता कबीर जेव्हा रूममध्ये असतो त्यावेळी तो झोपलेला असतो आणि इथे ही सखी जी आहे ती कबीरकडेच एकटक पाहत असते. सखी सकाळी सकाळी अंघोळ करून बाथरूमच्या बाहेर आलेली असते आणि तिचे ओले केस पुसत असते टॉवेलने. त्यावेळी आता ती आरशात पाहून स्वतःकडे हसत असते आणि त्याचनंतर तिची नजर जी आहे ती कबीरवरती जाते. कबीरकडे गेल्यानंतर आता सखी त्याच्या जवळ येते, हळूच त्याच्या जवळ येते आणि अगदी ते केस जे आहेत त्याचं पाणी त्याच्या तोंडावर शिंपडू लागते. जेव्हा कबीरच्या तोंडावर ते पाणी शिंपडतं त्यावेळी त्याचे डोळे जे आहेत ते हलू लागतात आणि इकडे सखी त्याच्याकडे पाहून हसू लागते. तर आता कबीर जो आहे तो बोलतो की खूपच रोमॅन्टिक झाली आहेस, असं म्हणतात आता त्याने सखीला जवळ ओढलेलं आहे. आणि इकडे कबीर जो आहे तो बोलतो की चल, तू जर म्हणाली असतीस तुझे केस वाळून दे तर तेही मी केलं असतं. तर त्यावेळी आता कबीर बोलतो, आज तू तर खूपच रोमॅन्टिक होत चालली आहे सखी. त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ, असं काही नाही आहे. त्यानंतर आता कबीर उठतो आणि थोडासा उठून बसतो आणि इकडे तिला म्हणू लागतो की तू मला आधी सांगायला हवं होतं, तुझे केस ना अगदी पूर्णपणे वाळवून दिले असते बघ. असं म्हणत तो सखीच्या केसांच्या बटा ज्या आहेत त्या बटांवर फुंकर मारत असतो आणि इकडे सखी जी आहे ती त्याच्याकडे पाहून हसत असते. सखीला त्याचं ते प्रेम आणि त्याची ती जवळीक आवडू लागली आहे.
आणि सतत त्याचेच विचार सखीच्या डोक्यात असतात. त्यानंतर आता कबीर जो आहे तो तिचे केस वाळवत असतो आणि हळूहळू करून तो तिच्या अगदी जवळ येतो. जवळ आल्यानंतर त्याला असं वाटतं की केसांना जसा तो फुंकर मारतोय तसंच अगदी ओठांवर सुद्धा हळुवारपणे त्याने एखादी किस वगैरे करावंसं. पण जसं तिच्या तो जास्त जवळ येत जातो तसं सखीने त्याला दूर ढकललेलं आहे, तेही ऐन वेळेस. तर मित्रांनो, आता इकडे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. इकडे आता ही जी मीनाक्षी आहे ना, ती सखीच्या रूममध्ये आलेली आहे आणि मीनाक्षीने जे काही रात्रीच्या वेळी पाहिलं होतं की सरकार किचनमध्ये जाऊन खिचडी खात होते, जी की तिला खायची नव्हती. सकाळी म्हटली होती की मी ती खिचडी खाणार नाही, पण रात्रीच्या वेळी सगळे झोपलेले असताना ती स्वतः एकटी किचनमध्ये गेली आणि तिने ती खिचडी पूर्णपणे फिनिश केली आणि हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे, असं मीनाक्षी सखीला सांगत असते. त्यानंतर मीनाक्षी म्हणते की सखी, मला असं वाटते की आपल्या घरात ती जी काही मनस्विनी आहे ना, ती मनस्विनी नाहीच आहे. कारण जर ती असती तर तिने कधीच ती खिचडी खाल्ली नसती आणि एवढ्या रात्री तर अजिबातच नाही. तर सखी ही या मीनाक्षीला म्हणू लागते की कदाचित मलाही असंच वाटते, मलाही तिच्यावर डाऊट येत आहे. सुरुवातीपासून ती जेव्हापासून घरात आली ना तेव्हापासून मला तिच्यावर डाऊट येत आहे. पण आता तू जे काही सांगितलंस ना, तर आता क्लिअर झालं आहे. आता फक्त तिला रंगेहात मला पकडायचं आहे, असं सखी इथे मीनाक्षी आणि कबीर समोर म्हणत असते. आता कबीरला खूप भीती वाटू लागते की सखीला आता जर तेजस्विनीबद्दल कळालं तर. त्यावेळी आता कबीर थोडासा मागे होतो आणि इकडे ही मीनाक्षी या मनस्विनीबद्दल आणखी सांगू लागते. कारण आता कबीरला कळतंय की ह्या दोघींनाही डाऊट आला आहे म्हटल्यानंतर नक्की सखी काहीतरी शोधून काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर आता कबीरला हे सगळं जाऊन तेजस्विनीला सांगायचं असतं. तर त्याचनंतर आता कबीर जो आहे तो त्या दोघींनाही बोलतो आहे की तुम्ही दोघी जरा जास्तच विचार करत आहात. त्यानंतर इकडे पुढील भागात असं काही दाखवलं आहे, ही जी काही तेजस्विनी आहे तिला ना अगदी कंटाळा आला आहे त्या मनस्विनीच्या वेशामध्ये राहून आणि तिच्यासारखं जगून. म्हणूनच तिने ठरवलं आहे की रात्रीच्या वेळी तरी निदान ती तेजस्विनी म्हणून आयुष्य जगेल. तर आता इथे तिने चांगले हेअरस्टाईल वगैरे सगळं काही केलेलं असतं अगदी तेजस्विनीसारखंच आणि ती खूप छान दिसत असते. तर अचानकच ही सखी कबीरला घेऊन तिच्या रूममध्ये आलेली आहे आणि सगळं काही तिच्यासमोर आता उघड होणार आहे सखीसमोर की ही समोरची व्यक्ती नक्की कोण आहे. अगदी तेजस्विनीसारखंच तिने लूक केलेला असतो आणि आता सखीच्या समोर येणार या तेजस्विनीचं सत्य आणि सखीला समजणार की तिची आई जिवंत आहे आणि अगदी तिच्या समोर आहे. पण सखीसमोर हे येताच की कबीरने तिच्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं आहे. त्यावेळी तिला काय वाटेल, कारण सखीने याआधीही कबीरकडून एक प्रॉमिस घेतलं होतं की तू माझ्यापासून आता काहीही लपवणार नाहीस, कुठलाही लपंडाव खेळणार नाहीस. आता आपण इथून पुढे नेहमी एकमेकांशी सगळं काही शेअर करायचं. हे जेव्हा सखीच्या लक्षात येईल तेव्हा सखीला कबीरबद्दल काय वाटेल. सखी जेव्हा तेजस्विनीला समोर पाहते त्यावेळी ती तिच्याच नजरेतून हरपून जाते आणि त्यावेळी आता कबीर देखील एकदम शांत उभा असतो. कबीरला हे कळत नसतं की आता काय बोलावं आणि काय नाही. जर ह्या मनस्विनीच्या वेशेमध्ये असत्या तर कदाचित कबीरने सगळी काही टाळाटाळ केली असती. पण जर आता इथे तेजस्विनीचं रूप घेऊन बसलेली असते रूममध्ये, तेव्हा आता कबीरला काहीच बोलता येत नाही. तर त्यानंतर आता इकडे कबीर काय उत्तर देणार सखीला, कशा पद्धतीने समजून सांगणार. कबीर सखीला हे सांगणार का की ही तेजस्विनी आहे आणि ही मनस्विनी नाही, हे सत्य सांगणार की नाही, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.